श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्रीमद भागवताची कथा खरं तर पहिला दिवस आपला या ठिकाणी आताशी पूर्ण झाला. आता आपली दुसऱ्या दिवसाला आताशी सुरुवात झाली. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता या ठिकाणी मूळ कथेला आरंभ होत आहे. जन्मत्यासे सोन्यादि तरता चार देशो बिते स्वरा ते ब्रह्मादि कवय मोहिते ते गवारि मुक्ता यरो सत्यम परम या मूळ कथेला सुरुवात झालेली आहे. या श्लोकामध्ये मंगलाचरण करतात. मग मंगलाचरण करत असताना या ठिकाणी कुठल्याही देवतेचा उल्लेख केलेला नाही. राम परम धीमहि, कृष्ण परम धीमहि, है की नाही. गणपती बाप्पांचा देखील उल्लेख केला नाही. मग काय म्हटलं या ठिकाणी? सत्यम परम धीमहि. जो सत्य असणारा परमात्मा आहे त्या परमात्म्याचं नामस्मरण करून आम्ही त्या सत्य परमात्म्याचं ध्यान करतो. का? सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. कारण सत्याचं ध्यान केलं की सगळ्यांचं ध्यान होत असतं. मग मंगलाचरण करतात. मग मंगलाचरण का करायचं? मंगलाचरण कधी करायचं आणि मंगलाचरण कशामुळे करायचं? मंगलचरणाचे 3 प्रकार सांगितलेले. कार्याच्या सुरुवातीला, मध्यमी आणि अस्तान. कार्याच्या सुरुवातीला मंगल का करायचं? कारण आपण जे हाती घेतलेलं कार्य आहे ते आपल्या कृपाआशीर्वादाने पूर्णपणे निर्विघ्नाने पार पडावं. आणि मध्यंतरी मंगल का करायचं? आपल्याच कृपाआशीर्वादाने हे कार्य चालत आलेलं आहे. पुढे देखील असंच चालत राहू द्या. आणि मंगल असताना शेवटी मंगल का करायचं? तर आपल्याच कृपेमुळे हे कार्य इथपर्यंत आलेलं आहे. हे असंच चांगलं कार्य आमच्याकडून सतत करून घेत राहा. त्याच्यासाठी केल्या गेलेली क्रिया त्याला मंगल क्रिया म्हणायचं. मंगल चरणाचे देखील 3 प्रकार आहेत. नमस्कार रूप मंगल, आशीर्वाद रूप मंगल आणि वस्तू निर्देश रूप मंगल. आशीर्वाद रूप मंगल म्हणजे आपल्यापेक्षा श्रेष्ठांकडून आशीर्वाद घेणे. आवाज थोडा
नॉर्मल जास्त काही फक्त गाता वेळेस आणि नमस्कार रूप जे मंगल आहे, जे आपले इष्टदेवता आहेत, गुरु आहेत, त्यांना प्रणाम करणं हे नमस्कार रूप मंगल आहे. या ग्रंथाचा शुभारंभ ब्रह्मसूत्राने केला गेलेला आहे. जन्मध्यासयतः यातून व्यासजींना सांगायचे आहे की आम्ही या ग्रंथामध्ये वैदिक सूत्राची व्याख्या करतो. सत्यम परम धीमहि, आम्ही सत्य असल्यास परमात्मा त्याचं ध्यान करतो. जन्मध्यासयतः हे देव देवता वेगळे असतात. आपल्या सगळे वाटतं हे वेगळे पण एकाचे हृदय गोडी तरी मूळ सहजे शाखा झाडाच्या पाणी टाकलं की ते सगळ्या फळापर्यंत जातं. आणि तुम्ही डायरेक्ट फळाला पाणी जाईल शक्य झाडाच्या बुडाला पाणी घातलं की ते सगळीपर्यंत जात असतं. जसं लग्नामध्ये बघा रुखवत असतो, आहे की नाही, असतो ना. मग त्या रुखवतामध्ये साखरेच्या काही वस्तू केलेल्या असतात. कोणी कोणी बैल करतंय, काही महाराज. या काही ठिकाणी आम्ही कथेला गेलो लक्ष्मण महाराजांसोबत. चहा प्यायला गेल्याच्या नंतर त्या घरातली संपली साखर. मग त्या घरातली साखर संपली, पण घरची ती सुनबाई मात्र सुगरण होती. तिनं असं वाटलं की आपली आता पत जाऊ द्यायची नाही, आणि आम्ही समोरच्या बैठकीत असल्यामुळे आमच्या समोरून जाता तरी कसं. आणि सासरे भाऊ आमच्या कुशी बसले होते. मग आवाज देऊन सांगता येतं का साखर संपली म्हणून? नाही सांगता येत. साखर संपली सांगावं तर परत अपमान होईल. पण किती हुशार होती बघा. त्या सुनेने विचार केला, सासूबाई अहो टेन्शन घेऊ नका म्हणे, तुमची सून एक नंबर मी आहे. मी असेल तुम्हाला चिंता करायची गरज नाही. माझ्या लग्नाला आताशी म्हणजे 15 दिवस झाले, आणि माझ्या लग्नामध्ये आलेला तो रूप होत आहे ना. मग त्याच्यामध्ये काही महाराज म्हणे, तो पांढरा टाका दुधात, तो काळा आहे तो टाका काळ्याच्या हात, आणि जे रंगी खैले भांडे आहेत चहात. मुलं भाई महाराज लोक चहा टाकायची का काय? मला चहाच घ्यायचा नाही आम्हाला. म्हणजे महाराज तसं नाही. साखरेच्या वस्तू वेगळ्या वेगळ्या आहेत, पण मुळामध्ये काय आहे? साखरच आहे, एकच आहे. तसे देवता जरी दिसायला वेगळ्या वेगळ्या असल्या तरी एकच आहे. मग तेच व्याजी सांगतात की आम्ही सत्य असल्याने त्या परमात्म्याचं या ठिकाणी ध्यान करतो. परमात्मा अजून कसा आहे? परमात्मा स्वतंत्र आहे, स्वयंभू आहे. त्याला कोणाच्याही आधाराची प्रकाशाची गरज नाहीये, कारण त्याच्याच सत्तेने सर्व विश्व चालतं. त्याच्याच इच्छेने झाडाचे पानं हाते ज्याच्या सत्य राहिला म्हणून कोठे. अजून भगवान परमात्मा कसा आहे? मोह्यंती सूरय. त्या परमात्म्याच्या बाबतीमध्ये मोठे मोठे विद्वान देखील मोहित होतात. त्याचा अंत पारच लागत नाही. वेदा नाही अंत Viva
त्या भगवान परमात्माचा वेदांना देखील अंत पार लागत नाही असा तो भगवान परमात्मा. त्या भगवान परमात्म्यानं ब्रह्मदेवाला देखील संकल्पाने ज्ञान दिलं होतं. भागवतजी मधील 4 श्लोकामध्ये ब्रह्मदेवाला ज्ञान दिलं. कसं दिलं? असं समोर बसून दिलं का? नाही, संकल्पाने दिलं. महाराज, मग भगवान परमात्मा तुमचा सगळं संकल्पानेच करतो, मग भगवान परमात्माला अवतार घेण्याची काय गरज आहे? त्याला करमत नाही वैकुंठामध्ये, म्हणून तो तुमच्या आमच्या मध्ये येत असतो अवतार घेण्यासाठी. एक नाही, सांडून या वैकुंठासी. कशामुळं? देव भुलला भावासी. भगवान परमात्माद्वारे मला आपल्याला करमत नाही रे तिकडं, म्हणून मी तुमच्याकडे येत असतो बार बार अवतार घेण्यासाठी. फक्त भगवान परमात्माला निमित्तच पाहिजे. मग अशा असणाऱ्या सत्यम परमात्म्याचं आम्ही ध्यान करतो. आता या 2ऱ्या श्लोकामध्ये अनुबंध चतुष्टयीचं वर्णन करतात. धर्म प्रोजेक्ट कैतवो परमो निर्मसरा सता श्रीमद महादेवाते किंवा सत्सो या अधिकारी, विषय आणि प्रयोजन संबंध या चौघांना अनुबंध चतुष्टयी म्हणतात. म्हणजे भागवतजीचा अधिकारी कोण आहे, भागवतजीचा विषय काय आहे, भागवतजीचं प्रयोजन काय आहे आणि भागवतजीचा संबंध काय आहे. तर महर्षी व्यासजी सांगतात की कोण आहे भागवतजीचा अधिकारी. तर या ठिकाणी भागवतजीचा अधिकारी सांगतात निर्मत्सराणाम सता, म्हणजे ज्यांच्या अंतःकरणातून मत्सर नावाचा दोष निघून गेला तो या भागवतजीचा अधिकारी आहे. मत्सर म्हणजे काय हो? म्हणजे एखादा माझ्यापेक्षा पुढे चालला त्याच्याकडे बघून जळणं, म्हणजे याला काय म्हणायचं? मत्सर म्हणायचं. आता आमचे लक्ष्मण महाराज खूप सुंदर कथा करतात. आता अकोल्याला आम्ही सोबतच होतो. मग लक्ष्मण महाराज ही कथा सुंदर झाली, मी डॉक्टरकडे गेलो. म्हणून डॉक्टर साहेब माझं पोट दुखायला लागले. बघा ना, आमच्यावर घेतलं की कशा हसतात तुम्ही, आहे की नाही? माझं पोट दुखायला लागलं. सांगा, डॉक्टरांनी सांगितलं महाराज तुम्हाला महाराज लोकांना एकदा खायचा सोमवार नाही म्हणे, काही तुम्ही काहीतरी शिळं खाल्लं असेल, जास्त कमी खाल्लं असेल, पाणी पिलं असेल. म्हणलं नाही डॉक्टर साहेब तसं काहीच नाही हो. आणि तुमचं पोट दुखायला का? तुम्ही म्हणलं लक्ष्मण महाराजाची कथा खूप सुंदर झाली त्याच्यामुळे पोट दुखायला लागले. मग याला काय म्हणायचं? मत्सर. एखादा पुढं चालला त्याचं वैभव बघून त्याची प्रगती बनून आपल्या मनात जळण होणे याला मत्सर म्हणायचं. मग हा मत्सर नावाचा दोष आपल्यातून निघून गेला पाहिजे. पण हल्ली तोच जात नाही, आहे की नाही? कुत्र्याला गती आणि माणसाला प्रगती सहनच होत नाही. पण ज्याच्या त्याच्या प्रारब्धानं ज्याच्या त्याच्या नशिबानं भेटत असतं. मला देखील असंच वाटायचं पहिल्यांदा, मी पण थोडं थोडं जळायचं, आहे की नाही? पण ज्या वेळेस आळंदीला जाऊन आल्याच्या नंतर श्री गुरूंच्या छत्र छायाखाली राहिल्याच्या नंतर तो अंतःकरणामधील तो दोष देखील निघून गेला. ही श्री गुरूंच्या कृपेने साध्य झालं. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय श्री राधे, जय जय श्री राधे. झोप येत नाही तुम्हाला, तुम्ही किती जरी झोपायचा प्रयत्न केला मी तुम्हाला साथ झोप देणार. मग अंतःकरणातला मत्सर नावाचा दोष आपल्यातून निघून गेला पाहिजे. मग जो निर्मत्सर झाला तो या श्रीमद भागवतजीचा अधिकारी झाला. विषय काय सांगतात तर अत्र श्रीमद भागवतो प्रोजिक्तम कैतव परमो धर्म निरूपते. श्रीमद भागवतामध्ये निष्कपट धर्माचा निरूपण केलेला आहे. परम धर्म म्हणजे भागवत धर्म. भागवत धर्म म्हणजे काय तर भगवंताची भक्ती. जसा पत्नीच्या पतिव्रता काय धर्म आहे,
माता पित्याप्रती पुत्राचा धर्म आहे, धर्म मित्र धर्म आहे, शत्रू धर्म आहे, याला व्यावहारिक लोक धर्म म्हणतात. आणि परमधर्म कोणता? आत्म्याचा परमात्म्याचा धर्म. धर्मापासून सहज स्वभावाने कर्तव्य या दोघांचाही बोध होतो. भागवतजी मध्ये परमधर्माचं निरूपण केलेलं आहे. प्रोजेक्ट कैतव परमो धर्मो. उदाहरण घ्या, शेतातून आणलेलं धान्य, त्यातून कचरा, धूळ खडे बाहेर काढावं कसं? सूप काय करतं? कचरा काय करतं? बाहेर टाकतात. आणि जे सार आहे ते काय करतं? सुपामध्ये राहतं. मग साधू कसं करत असतात? साधू ऐसा चाहिए जैसा रूप सुहाय, सार सारो छोटा दीपाय. श्रीमद भागवतामध्ये अत्यंत सार तत्व आहे. शुद्ध भागवत धर्म वैष्णवांचा माल खरा, तुरा बसतोसे. मग यामध्ये कपटाचा लवलेश सुद्धा नाही. कपट कशाला म्हणतात? मनात वेगळं आणि वाणीमध्ये वेगळं, याला काय म्हणायचं? कपट म्हणायचं. बघा, आपण मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर भगवंताकडे हात जोडतो आणि प्रार्थना म्हणत असतो. कोणती? हे चिदान देगा देवा तुझा विसर व्हावा, गुण गायला हे माझी म्हणतो की नाही? नलगे मुक्ती धन संपदा संता संग दे सदा. हे कुठपर्यंत म्हणतो आपण? मंदिरामध्ये आहे तोपर्यंत म्हणतो. मग मंदिराच्या बाहेर आलं आणि पायरीवर 10 रुपयाची नोट बघितली लगेच आपली नियत डगमगते की नाही? आम्ही एका ठिकाणी दर्शनाला गेल्याच्या नंतर एक माणूस आमच्या सोबतच होता. एवढी गर्दी होती, पण जाता त्याला 10 रुपयाची नोट दिसली. 10 रुपयाची नोट दिसल्यानंतर त्यांनी आमच्यापासून ज्या लाईनीने उडी मारली आणि त्या नोटीवर पाय ठेवला. का ठेवला? 10 रुपयाची नोट. कपट. आम्ही दर्शन करून 1 तासानंतर आलो तरी तो 10 रुपयासाठी त्या ठिकाणी उभा होता. आणि नंतर आम्हाला समजलं, अरे 10 रुपयासाठी तू काही 1 तासापासून इथं थांबला. याला काय म्हणायचं? कपट म्हणायचं. 10 रुपयाची नोट दिसली तरी आपल्या मनामध्ये वासना उत्पन्न झाली नाही पाहिजे. प्रोजेक्ट कैतव धर्म. आपण भक्ती करतो, सेवा करतो, कशा करता करतो? पैशासाठीच करतो ना? का करतो? आता आम्ही कीर्तन करतो, कथा करतो, कशासाठी करतो? पैशासाठीच करतो. सेवा म्हणता येईल का त्याला? सेवा तीच असते की जी निस्वार्थ केलेली आहे, तिला सेवा म्हणायचं. मग हा बी काय कपटाचा एक भाग आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. या प्रयोजन व्यास लाभ सांगतात. वेदम वास्तव मात्र वस्तु शिवदम तापत्रयो नमोदनम. शिवदम म्हणजे कल्याण, वास्तव वस्तूचा तू बघ काय आवाज सुंदर असा प्रसंग आहे. बघा सगळ्यांच्या आवडीचा आहे की नाही? एक दिवस नारदजी कैलास पर्वतावर जातात. ऐका. नारदजी कैलास पर्वतावर जातात. पार्वती आईसाठी त्या ठिकाणी बसले. आता नारदजी गेल्याच्या नंतर नारदजी आई साहेबांनी स्वागत केलं. कारण नारदजी हे पार्वती आई साहेबांचे कोणी गुरु आहे. मग नारदजी गेल्याच्या नंतर स्वागत केलं. नारदजी त्या ठिकाणी बसले.
बराच वेळ बसले, सत्कार झाला. नारदजीनं विचारलं, एक प्रश्न विचारतो का म्हणे? म्हणे विचारा. म्हणे महादेवजीचं तुझ्यावर प्रेम आहे की नाही? आहे की नाही? महादेवजीचं काय तुमच्यावर प्रेम आहे का नाही? पार्वती म्हणले आहे ना. असं का म्हणता? मग महादेवजी जर तुझ्यावर जर प्रेम आहे तर महादेवजीला विचार ना म्हणे, हे तुमच्या गळ्यामध्ये ज्या रुंडाच्या माळा आहेत ना, ह्या कशाच्या आहेत? तुमच्या गळ्यात आहेत आणि माझ्या गळ्यात का नाही? विचार. आता नारदजीनं तेवढे बोलले आणि जय हरी घातला, येतो म्हणले. आता नारदजी गेले. नारदजी गेल्याच नंतर आता कोण आले? महादेव आले ना. नारदजी गेल्याच नंतर महादेव आले. पार्वती आई साहेब कोप भवनामध्ये जाऊन बसल्या होत्या. कारण पहिलं कसं होतं, पाकघर, राहण्याचं घर आणि रुसायचं पण एक घर होतं, आहे की नाही? जर नाही माहेराला पाठवलं की त्या रूममध्ये जाऊन बसायचं स्पेशल. विकोद्यान थोडा त्या रूममध्ये कोप भवनामध्ये जाऊन बसल्या की असं समजायचं की यांना काहीतरी झालेलं आहे की नाही? आज नाराज आहेत. मग काय झालं असेल? मग माहीत झालं की नारदजी येऊन गेले होते. हा असं आहे होय. नारदजी येऊन गेले म्हणल्यावर समजलं की काहीतरी कळ झाली. पण नारदजीनं ज्या ठिकाणी कळ लावली ना, त्या ठिकाणी कल्याणच झालं. कारण संत सहज जरी बोलले तो उपदेश होत असतो. आपण सहज जरी बोललो ना, एखाद्याची सोयरीक मोडती होता होता. आपण सहज जरी बोललो, एखाद्याचा काही रानाचा सौदा चालला असला तो हिचकून जातो. सहज बोलतो. व्यवहारात आपण म्हणत असतो ना, मला काय मी सहज बोलून गेलो. पण सहज बोलून गेलो, तू या वाणीमध्ये किती तप आहे. सहज बोलायला का संत आहे का काय? सहज बोलणे ही तर उपदेश. संतांनी सहज बोललं जीवनाचं कल्याण होऊन जातं. संतांनी सहज बोललं तर वाल्याचा वाल्मिक होऊन जातो. पण तुम्ही आम्ही सहज जरी बोललो तर दुसरंच काहीतरी होऊन जातं. पार्वतीने विचारलं, तुमचं माझ्यावर प्रेम आहे का? थोडा वीक होत्या ना, थोडासा नॉर्मल. प्रेम आहे की नाही माझ्यावर? पार्वती असं काय विचारते? नाही, तुमचं माझ्यावर जर प्रेम आहे तर मला सांगा, तुमच्यामध्ये ह्या जे गळ्यामध्ये रुंडांच्या माळा आहेत ना, ह्या कोणाच्या आहेत? त्यावेळेस महादेवजीने सांगितलं, पार्वती अगं ह्या तुझ्याच रुंडाच्या माळा आहेत. माझ्या तुझे जेवढे जन्म झाले ना, त्या जन्माची आठवण म्हणून ह्या रुंडांच्या माळा मी धारण केलेल्या आहेत. मी मरत नाही. का मरत नाही? तर कारण मी अमर कथेचं पान करतो. मग पार्वती आई साहेबांनी आग्रह केला, मला पण अमर कथेचं पान करायचं आहे. आणि शास्त्रामध्ये 3 हट्ट सांगितलेले आहेत. 3 हट्ट हे पुरवावंच लागतात. राजहट्ट, बालहट्ट आणि स्त्री हट्ट. आता याच्यामधला आपल्याला एकच हट्ट बघायचा आहे. 2 हट्ट उद्याच्या कथेत बघायचे. एका राजाच्या मुलाने हट्ट केला. काय हट्ट केला? बाबा मला हत्ती पाहिजे म्हणे. आता राजाच्या मुलाने हट्ट केला, हत्ती पाहिजे. प्रधानजीला बाजारामध्ये पाठवलं आणि हत्ती आणला. आता हत्ती आणल्यानंतर त्या मुलगा परत म्हणतो, बाबा हा हत्ती ह्या माठात घालून पाहिजे. आता बाजारात हत्ती आणणं सोपं होतं. आता एवढा मोठा हाती माठामध्ये कसा घालायचा? शक्य आहे का? नाही. पण राजाजवळ प्रधान हुशार होता आणि राजाजवळ प्रधान हुशारच पाहिजे. सावकाराजवळ मुलीम हुशारच पाहिजे. तेव्हा 12,000चे 1 लाख होतात. आणि हुशार जर नसतं तर लाखाचे 12,000 व्हायला वेळ लागत नाही. प्रधानजीने एक मोठा चित्र बनवला. हुबेहूब एका पडद्यावरती चित्र काढलं आणि त्या मुलांना दाखवलं, बाळा हाच हत्ती ना, हा काका हाच हत्ती. काय करायचं म्हणे? ह्या माठात घालायचा. त्या पडद्याची पुटली केली आणि तो हत्ती त्या माठात घातला. हे हत्ती कुठं घातला? माठात घातला.
कारण बाळाचा हट्ट होता. 3 हट्ट सांगितलेले आहेत. कारण नंतर पाहू ना या खाट्यात जास्त गोळ्या घेतल्यावर रिॲक्शन येतं परत. त्यामुळे टप्प्याखाली आपण एक गोळी घेत जाऊ. हे की नाही. तर गोपाल कृष्ण भगवान की जय. जय श्री राधे. जय श्री राधे. पार्वतीबाईंनी सांगितलं की मला आपण अमरकथेचं पान करायचं आहे. पार्वती अगं असं कुठेही ते अमरकथेचं पान करता येत नाही. त्याच्यासाठी एकांतात जावं लागतं. मग अमरनाथाच्या गुहेमध्ये पार्वती साहेब त्या ठिकाणी गेल्या आणि भगवान शंकरांनी सांगितलं मी ज्या वेळेस कथा सांगायला सुरुवात करतो ना मी डोळे झाकून करतो आणि मला तू जागी आहे ऐकते म्हणून काय कर जाय हुंकार देत जाईल. तू हुंकार देत जर असली तर मी कथा सांगतो. पार्वती साहेब आणि शंकर भगवान गेले आणि त्या ठिकाणी कथा सांगायला सुरुवात केली. कथा सांगता सांगता पार्वती साहेब हुंकार दिला आणि अर्धी कथा होत आली आणि पार्वती आई साहेब जे झोपल्या आरतीच्या टायमात डोळा लागला आई साहेबांना. मग या ठिकाणी असं सांगतात की गोलोकामध्ये राधाराणीचा जो पोपट होता राधाराणीने त्या पोपटाला सांगितलं जा म्हणे आता तुमची जाण्याची वेळ आलेली आहे. आणि ते पोपट ज्या ठिकाणी महादेव पार्वती बसले होते त्यांच्या पाठीमागे एक मूर्छित अंड पडलेलं होतं आणि त्या अंड्यामध्ये त्या पोपटाने प्रवेश केला. तेच पोपट म्हणजे शुकाचार्य प्रवेश केला. पार्वती आई साहेबांचा हुंकार बंद झाला. पाठीमागून हुंकार यायला लागलेला आहे. शुक महाराज पाठीमागून त्या अंड्यातून कथा श्रवण करत होते आणि हुंकार देत होते. महादेवजींचं लक्ष केलं. अरे पार्वती आई साहेब तर पुढे बसले हुंकार तर पाठीमागून येतंय. बघितलं आणि रागाने लालबुंद झाले त्यांच्या पाठीमागे लागले. तो पोपट त्या ठिकाणून जो उडाला तर महर्षी वितिका व्यास पत्नी वटिकाजी किंवा वितिकाजी असे 2 नावं या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या गर्भामध्ये जाऊन त्यांनी प्रवेश केला. महादेवजी त्याच्या पाठीमागे धावत 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 गेले. त्या ठिकाणी गर्भामध्ये प्रवेश केला आणि शुक महाराज आता 12 वर्ष त्या गर्भामध्ये राहिलेले आहेत. 12 वर्ष गर्भ में रहे आश्वास हो पाय तुम्ही व्यापे माया हो सुन के विचार करा. 9 महिन्याच्या वर दिवस तोडले तर मातेला चिंता लागून जाते घरच्याला चिंता लागून जाते की अजून बाळ कसं जन्माला येते. या ठिकाणी शुक महाराज 12 वर्ष गर्भामध्ये राहिले. का राहिले? कारण बाहेर आल्याच्या नंतर ही माया मला व्यापून टाकली. त्या मायेमध्ये मला फसायचं नाही. त्या मायेमध्ये पुन्हा मला गुरफाटायचं नाही. का जन्म घेणं का सोपं आहे का? काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायण मास मळमूत्र जाना तृष्णा क्षणाध्यात असे किंवा विष्टाले बचहुकडे नाकी तोंड कुर्मीकडे गर्भवासाचे दुःख गाडे कोणापुढे सांगावे. त्या गर्भवासामध्ये असल्याच्या नंतर अनेक यातना होत असतात. त्याच्यामुळं मला आता जन्माला यायचं नाही. परत मला या मायामध्ये गुरफटायचं नाही. व्यासाची पत्नी त्यांना सांगते अहो 12 वर्ष उठून गेले अजून बाळ जन्माला येत नाही. काहीतरी करा तुम्ही काहीतरी करा. व्यासाची महाराज आवाज देतात हे पुत्रा बाहेर ये. आतून शुक महाराज सांगतात बाबा मी बाहेर येणार नाही कारण बाहेर आल्याशिवाय ही माया मला गुरफाटून टाकेल. अहो मी अजून जन्माला पण यायचं राहिले पण तुम्ही मला आधीच पुत्रा म्हणून नाव दिलं. कोणीतरी असा ना की जो या मायेमध्ये गुरफटलेला नाही. मग स्वतः भगवान परमात्मा त्या ठिकाणी येतात आणि भगवान परमात्मा शुक महाराजांना आवाज दिल्यानंतर सांगतात की माझी माया तुला काही करणार नाही. तुम्ही बाहेर या माझी माया तुम्हाला कुठली हानी करणार नाही. ज्ञानदेव म्हणता माया गेली सुमळ पिरया. विनंती केल्यानंतर बाहेर आले आणि
बाहेर आल्याच्या नंतर बाबांना दूर एक खेळाचे झाले गोपाल कृष्ण भगवान जन्माला आल्यानंतर शुक महाराज वनाच्या दिशेने पळ सुटले. सर्वस्व हृदयभूत झाले शुक महाराज. व्याजी महाराज त्यांच्या पाठीमागे धावतात. हे पुत्रा थांब, हे पुत्रा थांब. पण त्यांनी तर आवाज दिला नाही. पण त्यांच्या वतीनं झाडांनी वेलींनी आवाज दिला. महाराज जाऊ दे ना तुमच्या पुत्राला. तुमच्या मुलाच्या हातातून मोठं कार्य होणार आहे. म्हणून आपला पुत्र कधी चांगल्या कामाला जात असेल ना, कधी रोखलं नाही पाहिजे माणसानं. जर आपला पुत्र सीमेवर लढण्यासाठी जात असेल तर जाऊ दे ना. त्याच्यासाठी मोठी भाग्याची गोष्ट तुमच्याकडे कोणची नाही. देशाचं संरक्षण त्याच्याकडून होतं. आपला देश खरं सांगायचं म्हटलं तर 3 लोकांवरच चालू आहे. जवान, शेतकरी आणि एक पतिव्रता. कुठेतरी महान पतिव्रता आहे, कुठेतरी माझा शेतकरी राजा स्वार्थपणाने सेवा करत असतो. आणि माझा जवान सीमेवरती लढत असतो आपल्या जीवाची पर्वा न करता. दिल दिया है जाने दिल दिया गोपाल कृष्ण भगवान महाराज आपला चांगल्या करायचा
तुम्ही तुमचा मुलाच्या हातून मोठं कार्य होणार आहे आणि शुभदेवजीने या भागवत जीचा सुंदर असा दिव्य प्रज्वलित केला. अंधारात भटकलेल्या संसारिक जीवांना मोठी करुणा करून अनुग्रह करून हा आधार स्तंभ दिलेला आहे. व्यासपुत्र शुभदेवजींनी वारंवार प्रणाम करतो. नारायणं नमस्कृतं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरये. कुरुक्षेत्र नर नारायण ऋषीला सरस्वती देवीला आणि व्यासांना नमस्कार करून या श्रीमद भागवताचे पठण करा. हे ऋषींनो, तुम्ही जे विचारलेले प्रश्न आहेत ते तुमच्या चरित्र असून लोक कल्याणाकरिता आहेत. ऋषींनो, तुम्ही मला जे प्रश्न विचारलेत ना की जीव काय, जीव मात्राचा परमधर्म काय आहे, या प्रश्नाचे उत्तर लक्षपूर्वक ऐका. की ज्यामुळे भगवान श्रीकृष्णाच्या ठिकाणी अंतःकरण प्रसन्न करणारे निष्काम अखंड भक्त उत्पन्न होते, तोच मनुष्याचा सर्वश्रेष्ठ धर्म होय. तैसे माझ्या भक्तिवीण जळोते ज्याला. आणि भक्ती जर नसेल तर काय फायदा आहे. नाथ महाराज हरिपाठामध्ये सुंदर उदाहरण देतात. भक्ती विन संकल्पाने तो भगवान परमात्मा सगळं करत असतो, पण त्याला भगवान परमात्माला करमत नाही. मी मोगाशीच बोलून गेलो. त्याकरिता भगवान परमात्मा अवतीर्ण होत असतात. ज्यावेळेस धर्माची हानी होते, धर्मावर संकट येतं, त्यावेळेस भगवान परमात्मा अवतीर्ण होत असतात. भगवंताचे अवतार जर पाहायला गेलं तर अनेक अवतार आहेत महाराज. अनंत अवतार घेसी भक्त कारणे, कनवाळू कृपाळू दिन लागे उदरणे. किती अवतार आहे तो. पावसाचे थेंब किती आहेत, मोजता येतील का? नाही मोजता येणार. काही येतील. काही जरी केलं तर पावसाचे थेंब मोजता येत नाही. तसं भगवान परमात्म्याचे अवतार किती हे सांगणं शक्य आहे का? पण मुख्य 24 अवतार सांगितलेले आहेत. सएवं प्रथम देवं कौमारं सर्गमास्थित चचार दुच्चरम ब्रह्मा ब्रह्मचर्यम खंडिता. प्रथम अवतार सनक सनातन सनंदन सनत कुमार या 4 ब्रह्मणाच्या रूपाने अवतार केला. या अवतारामध्ये भगवंताने अत्यंत कठीण असं ब्रह्मचर्य व्रताचे पालन केलं. दुसरा अवतार जेव्हा हिरण्यशक दैत्याने पृथ्वीला डोक्यावर घेऊन रसातलाला नेलं,
पृथ्वीला बाहेर आणण्याकरिता भगवंताने वराह रूप धारण केलं. तिसरा अवतार नारदजीच्या रूपाने धारण केला. अशा प्रकारे या ठिकाणी 24 अवतार मुख्य सांगत असतात. पाचवा प्रश्न असा आहे की जीवनाचे परम लक्ष्य काय आहे? तर मनुष्य जीवनाचं परम लक्ष्य भगवंताच्या प्राप्तीमध्येच आहे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे किंवा तुका मनी जन्माल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखलिया. सहावा प्रश्न की धर्म कोणाला शरण जातो? धर्म भागवतजी मध्ये विराजित झालेला आहे. या 6 प्रश्नाचं उत्तर ऐकल्याच्या नंतर शौनिकजी सूतजींना विचारतात, महाराज आपण भागवताचा उपदेश आम्हाला देत आहात. या भागवताची रचना कोणी केली, केव्हा केली आणि कुठे केली हे आम्हाला सांगा. कस्मिन विज्ञ प्रयुक्तेयम स्थाने वाक्येन हेतुना कुत सचोदित कृष्ण कृतवान सहिता मुनी. ही कथा कोणत्या युगात, कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या हेतूने झाली मुनिवर? व्यासांनी कोणाच्या प्रेरणेने ही संहिता निर्माण केली हे आम्हाला सांगा. या ठिकाणी आता व्यासपुत्र सुखदेवजी महाराज योगी समदृष्टी असलेले आपण पराभावरहित या संसार निंद्रेतून जागे झाले आणि नित्य परमात्म्यात स्थिर असणारे त्यांनी हे भाव झाकून ठेवल्याने ते वेड्यासारखे भासत होते. सुतजी महाराज, आम्ही असं ऐकलंय की अभिमन्यू पुत्र परीक्षित भगवंताचे श्रेष्ठ भक्त होते. अत्यंत आश्चर्यकारक अशी त्यांचे जन्म आणि कर्माचे वर्णन आम्हाला सांगा. सस सम्राट कस्याव हेतू पांडुनाम मानवर्धनम प्रायोपविष्टो गंगया हे परीक्षित पांडवांचा वंशाचा गौरव वाढविणारे सम्राट होते. त्यांनी साम्राज्य लक्ष्मीचा त्याग करून गंगा तटकावर जाऊन बसले. अमर उपोषण व्रत का घेतले? शौनिकांच्या प्रश्नाचे सूतजी कर्मवार उत्तर आता या ठिकाणी देतात. की पहिला प्रश्न होता की कोणत्या युगामध्ये, कोणत्या ठिकाणी, कोणाच्या हेतूनही संहिता निर्माण झाली? तर सूतजी या ठिकाणी उत्तर देतात. द्वापारे समुन प्राप्ते तृतीय योग पर्यये जात पराशराद्योगी वासव्या कलया हरे. पराशर पुत्र वेदव्यासजी तिसऱ्या द्वापार युगात प्रगट होऊन त्यांनी अतुलनीय कामगिरी केली. एका वेदाचे 4 भाग केले. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अर्थवेद, वेदांत ब्रह्मसूत्राची रचना केली तथा 17 पुराणांचं प्रयन केलं. महाभारतासारखा अद्वितीय पुराण ग्रंथ त्यांनी रचना केली. महाभारतासारखी ग्रंथाची रचना केली. नमस्ते व्यास विशाल बुद्धे. श्री व्यासजी महाराजांनी 17 पुराणाची रचना केली. वेदांत ब्रह्मसूत्राची रचना केली. इतिहास ग्रंथ महाभारतासारखा लिहिला. एवढे मोठे लिखाण करून देखील व्यासजींच्या मनाला समाधान प्राप्त झालेलं नाही. असमाधानी राहायचे की माझ्याकडून काय कमी राहिले. एवढे 18-17 पुराण लिहून देखील समाधान मनाला का प्राप्त होत नाही. मग ज्यावेळेस ते व्यासजी खिन्न मनाने बसले होते त्यावेळेस नारदजी त्या ठिकाणी आले. नारदजीनं त्यांना सांगण्यास सुरुवात केली, महाराज आपलं मन प्रसन्न आहे ना? आपण काय चिंतेमध्ये आहेत? आपण 17 पुराणाची निर्मिती केली पण आपण त्या भगवंताच्या गुणाचं, लीलेचं लिखाण केलेलं नाही. आपण त्या भगवंताच्या गुणाचं लिखाण केलं पाहिजे. कारण लग्नामध्ये जास्त प्राधान्य कोणाला पाहिजे? नवरदेवाला, आहे की नाही? पहिला नवरदेव खुश पाहिजे, नंतर वराडी मंडळी. तसं भगवंताच्या गुणाचं तुम्ही गुणगान केलेलं नाही. मग तुमच्याकडून भगवंताचं गुणगान गायचं राहिलेलं आहे. ते भगवंताचं गुणगान तुम्ही गा, त्या भगवंताचे गुणवाद तुम्ही काय करा, त्याचं लिखाण करा. नारदजी या ठिकाणी सांगतायत. या ठिकाणी नारदजी व्यासजींना सांगण्यासाठी आपलं स्वतःचं चरित्र सांगतायत. नारदजींचं पूर्वचरित्र सांगतात.
पण असं सांगतात की स्वतःच चरित्र जर सांगितलं माणसानं तर आत्मश्लाघा नावाचा दोष लागत असतो. पण आपल्या सांगण्यापासून दुसऱ्याला उपदेश भेटत असेल तर सांगण्याला काही हरकत नाही. मग नाराजी सांगतात की मी मागच्या जन्मामध्ये मी एक दासी पुत्र होतो. माझी आई एका ब्राह्मणाच्या घरी दासी म्हणून होते. मग चातुर्मासामध्ये काही ऋषीमुनी त्या ठिकाणी आल्याच्या नंतर त्यांची मला सेवा घडली. हे नारद आपलं पूर्वचरित्र व्यासजींना सांगत आहेत. मग साधू संतांच्या सहवासामध्ये राहताना मला देखील ज्ञानाची प्राप्ती झाली. पण मी विवेकी होतो. मी खोड्या करत नसतं, खेळण्याचं वय होतं पण खेळत नसतो. सतत भजन आणि साधू संतांचं पूजन हाच माझ्या जीवनाचा ध्यास होता. एक दिवस माझी आई अंधारामध्ये गायीची धार काढण्यासाठी गेली आणि अंधारामध्येच माझ्या आईला सर्पदंश झाला. माझी आई मरण पावली. त्याच्यानंतर मी एकलाच त्या ठिकाणी होतो. पण ज्या वेळेस ऋषीमुनी चातुर्मास करून निघून गेले ना, त्यावेळेस त्यांनी मला आशीर्वाद दिलेला होता की तुझी ही विद्या कायमस्वरूपी तुझ्या स्मरणात राहील. नंतर मी वनाच्या दिशेने निघलो. एका झाडाखाली भगवंताचं ध्यान करीत बसलो. भगवंताचं ध्यान करता करता भगवंताची मूर्ती माझ्या हृदयामध्ये विराजमान झाली. माझ्या मनाला आनंद वाटला. पण एकदमच माझ्या अंतःकरणातली मूर्ती नाहीशी झाली. पुन्हा मला जाग आली. मी छिन्न विच्छिन्न मनाने बघत होतो. त्यावेळेत आकाशवाणी झाली की माझी प्राप्ती, माझी भेट तुम्हाला या जन्मात शक्य नाही. तुम्हाला माझी सहवास, माझी भेट पुढच्या जन्मामध्ये नक्कीच होईल. नारदजी हे आपल्या पूर्वजन्मीचं चरित्र व्यासजींना सांगत आहेत महाराज. आणि भगवंतानी ज्यावेळेस सृष्टी निर्माण झाली त्यावेळेस भगवंतानी हा मला विना दिलेला आहे. ह्या विण्यावर मी ताण छडीत भगवंताचं नामस्मरण करत असतो. भगवंतानी मला कोणता विना दिलेला आहे तर नारदजी सांगतात, देवदत्ता मी गोपाल कृष्ण भगवान की जय. जन्म आख्यान वर्णन केलं. व्यासजींचं पूर्वचरित्र, नारदजींचं पूर्वचरित्र झालं. ही कथा कोण्या युगात निर्माण झाली ते सांगितलं. सुखदेवजी अत्यंत निवृत्त आहेत. त्यांची अविद्येची गाठ फुटलेली आहे आणि ते आत्मानंदात निमग्न झालेले आहे. मग असे असताना सुख महाराजांनी या विशाल ग्रंथाच्या अध्ययनाने काय केलं.
आपण शुकदेवांचं चरित्र पाठीमागे बघितलं. अमर कथेचं पान केलेले शुकश्रावक व्यास पत्नीच्या मुखामार्गे गर्भस्थ झाले. महादेवजींनी कृपापूर्वक आशीर्वाद दिला होता. महान भगवत भक्त होते, आशीर्वाद देऊन निघून गेले. 12 वर्षानंतर बाहेर आल्याने वनगमन केलं. एका झाडाखाली निर्गुण निराकार चिंतन करू लागले. इकडे व्यास महाराज विचार करतात की 18,000 श्लोकांची संहिता निर्माण केली, मग ही देवात कोणाच्या हातामध्ये? कारण असं सांगतात की वाघिणीचं दूध काढायचं असेल त्याच्यासाठी सुवर्णाचं पात्र पाहिजे, पात्रता पाहिजे. मग या 18,000 श्लोकाची संहिता जी निर्माण केलेली आहे ही कोणाच्या हातामध्ये द्यायची? कोणाच्या हातामध्ये द्यायची हे सांगण्याकरिता त्यांनी आपल्या शिष्याला काही श्लोक शिकवलेले होते. ज्या वेळेस व्यास महाराजांचे शिष्य जंगलामध्ये गेल्याच्या नंतर ह्या श्लोकाचं गायन करत होते. मग गायन करताना हे श्लोक शुक महाराजांच्या कानावरती पडले. ब्रहापीडम नटवर वपू कर्णयो कर्णिकारं बिभ्रद्वास गवशवजरे चमाना रंध्रनावेदर्दर्शना पुरायो वन्दे वृन्दारण्यं सुपरमं प्रवेशयति. अरे भगवान परमात्मा किती सुंदर आहे, किती छान दिसतोय. पण कृपाळवास का तर पुरीने श्लोक ऐकला. अहो बकीयम सनकालगुणम हा श्लोक अरे भगवान परमात्मा किती कृपाळू आहे. बकासुराची बहीण बकी आपल्या स्तनामध्ये विष भरून आली होती, तरी पण भगवंताने तिला मोक्ष प्राप्त करून दिला. एवढा भक्त कृपाळू असता भगवान परमात्मा. शुक महाराज आले आणि महाराज विचारतात हे श्लोक आपण कुठे शिकला? त्यांनी सांगितलं आमच्या गुरुजींकडे. मला देतील का? हो. आणि शुक महाराज आपल्या पित्याकडे आले. व्यास महाराजांनी आपली 18,000 श्लोकाची संहिता ही शुक महाराजांना दिली. गोपाल कृष्ण भगवान की जय. कारण भगवंताचे गुणगान हे जसं लोचिंबक लोखंडाला आकर्षित करून घेतं, तसं भगवान परमात्म्याचे गुण हे आपल्याला काय करतात? आकर्षित करून घेतात. अधरम मधुरम वंदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम Bye.
आरतीचे यजमान हॅलो 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 चला चला काका चला अशोक चला आरतीसाठी चला अशा प्रकारे आपला दुसरा दिवस या ठिकाणी पूर्ण होतो आणि दररोज अन्नदानाची पंगत असते त्यांनी सगळ्यांनी आरतीसाठी थांबायचं आपण अन्नदान करतो आणि श्रीमद भागवताची सेवा आरती सेवा या घडते हे मोठा भाग्य आहे सगळ्यांनी आपण या ठिकाणी थांबलं पाहिजे सगळे दोन बरोबर आरती आणि भोजन उद्या आपण परमेश्वर राजे बघूया हा या ना या आरती उभा राहा आवाज हॅलो 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 हॅलो
जय हो जय श्री